हा प्रलय घडवून आणणार हा रूपसमत पुत्र त्रिपुर. देव हो, तुम्ही पाहाच या त्रिपुराचा रणसंग्राम. माझ्याशी युद्ध कर, नाहीतर माझ्या मार्गातून बाजूला हो. आपण पाहतात त्रिपुर आता जेवण झालंय माझं आणि आता वाजलेत अंदाजे 10-10:30. आता चाललोय पलीकडे, कारण तिकडे नमन आहे. नमनचा प्रोग्राम आहे आज. लोककला जी लोकसंस्कृती म्हणतात ती आज, जे लाईव्ह परफॉर्मन्स असतं जसं नाटक असतं आपलं, तसंच आज तिकडे नमन होणार आहे. जे म्हणजे कोकणात जे फेमस गोष्ट आहे तेच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल, मजा येईल. चला निघूया नमनासाठी. तू गरज महान तपस्वी आहे. तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तरी तू इच्छित वर मागून घे. हे परमेश्वरा, हे गौरी पुत्र विनायका, आज मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो. तुम्ही खरोखरच महासमर्थ आणि सर्व शक्तिमान आहात. तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. प्रभू, तुम्ही माझी भक्ती पाहून जर माझ्यावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला देव, दानव अथवा मानव, तसेच यक्ष, किन्नर, गंधर्व या कोणाकडूनही माझा मृत्यू होणार नाही. इंद्र, यम, वरुण, कुबेर या सर्वांनी माझी सेवा करावी आणि अंतिम तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे वत्सा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला 3 डोळे प्राप्त होतील. त्यावरून तू त्रिपुर या नावाने प्रख्यात होशील. ज्यावेळी भगवान शंकर ही डोळे नष्ट करतील त्यावेळी तुझा मृत्यू होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हा प्रलय घडवून आणणार हा रूपसमत पुत्र त्रिपुर. देव हो, तुम्ही पाहाच या त्रिपुराचा रणसंग्राम. काय तुम्हा सर्व देवांना सळो की पळो करून सोडलं तर नाव सांगणार
यापुढे संपूर्ण ब्रह्मांडात फक्त आणि फक्त एकाच मंत्राचा नाद घुमणार. ओम त्रिपुरासुराय नमः. कोटी देवतांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती विश्वकर्माने केली आणि दशलक्ष योजनेने प्रसारित झाली. माझ्या या देवसभेत चंद्र, सूर्य, नारद, वायुदेव आदी देव उपस्थित असतात आणि कनकाच्या गायनावर रंभाषा नृत्य करतात. त्यांचे ते नृत्य पाहून सारे देवगण सुटतात. अशी ही माझी सुकर अमरावती आहे. परंतु बराच काळ ओलांडून गेला. माझ्या या देवसभेत रंभेचे मृत्यू झाले नाही. यावेळेस रंभेचे नयनरम्य झाले पाहिजे. यासाठी रंभेला हाक मारून पाहतो. रंभे, अगे रंभे.
माझ्याशी युद्ध कर नाहीतर माझ्या मार्गातून बाजूला हो. अरे त्रिपुरासुरा आल्या पावली परत जा पाताळयोगी जाऊन राज्य कर नाहीतर तुझा नाश हा निश्चित आहे. नाश विनाश सर्वनाश देवेंद्र अरे माझा नाश करणे एवढं सामर्थ्य कुणाच्याही अंगी नाही. गणेशाच्या वराने अमर झालोय. देव दानवत्व मानव या कोणाकडे मी माझा पराभव होऊ शकत नाही. अरे त्रिपुरासुरा एक सदैव लक्षात ठेव या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक प्राण्यास मृत्यू हा अटळ आहे तर तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. हे! मी दैत्य काय माझी सत्ता तुझ्या
हरी नाम मुखी ते घ्यावे 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 भजनी करना गावे हरी नाम मुखी ते घ्यावे गणेशाकडून मिळालेल्या वरदानाच्या बळावर देवराज इंद्राला पराभूत करून आज तुझ्या या वैकुंठावर आक्रमण करण्यासाठी आलो. तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढं सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझा हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. हे दैत्यराज त्रिपुरासूर आल्या बाबले परत जा, नाहीतर तुझा नाश हा निश्चित आहे. नाश विनाश सर्वनाश वैकुंठनाथ, अरे माझा विनाश करण्याचं सामर्थ्य कुणाच्याही अंगी नाही. गणेशाच्या वराने अमर झालो. आज तुझ्या कैलासावर आक्रमण करण्यासाठी अरे हे भोलेनाथ, गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर देवराज इंद्र आणि विष्णू देवाला पराभूत करून आज तुझ्या या कैलासावर आक्रमण करण्यासाठी आलो. तेव्हा माझ्याशी युद्ध करणे एवढं सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझा हा कैलास माझ्या स्वाधीन करून इथून निघून जाऊ. तुझा पराक्रम पाहून मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा इष्टदेव वरदान मागून घे. भोलानाथ, तुमचा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून तुम्ही इथून दुसरीकडे प्रस्थान करावं अशी माझी इच्छा आहे. दैत्यराज, हा कैलास पर्वत मी तुझा स्वाधीन करीत आहे आणि मी स्वतः अंधार पर्वतावर प्रस्थान करीत आहे. येतो मी. प्रणाम भोलेनाथ, या त्रिपुराचा तुम्हाला दंडवत प्रणाम. ये दैत्यराज ये, या मंदार पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, तुमच्याजवळ असलेली चिंतामणी गणेशाची मूर्ती तुम्ही माझ्या स्वाधीन करून तुम्ही इथून दुसरीकडे प्रस्थान करावं अशी माझी इच्छा आहे. दैत्यराज, ही चिंतामणी गणेशाची मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि याची विश्वामध्ये गणना केली जाते. त्यामुळे तू दैत्यकुल नगरी जाऊन सुखी आणि समाधानी राज्य करावे अशी मी तुला विनंती करीत आहे. भोलेनाथ, हे अशक्य आहे. हा गुप्तमत पुत्र त्रिपूर गणेशाच्या वराने अमर आहे. तुम्हाला शेवटचं सांगतोय,
त्रिपुर फार उन्नत झाला आहे. त्याने सर्व देवांना पराभूत केले आहे. यावर आपण काहीतरी उपाय करावा. पिताश्री, मी त्रिपुराला वरदान दिले हे खरं आहे, परंतु त्याच वेळी त्याला भगवान शंकरापासून तुझा वध होईल.